दर्शको नमस्कार. काम पे चर्चा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. काम पे चर्चा याचा अर्थच आज असा आहे की जे काम झालं ते कशा पद्धतीचं झालं आणि त्यावरती आमच्या देशवासियांना काय वाटतं. अर्थात ही सगळी जी चर्चा करतोय आपण ती सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं. सार्वत्रिक निवडणूक येऊ घातलेली आहे आणि महत्त्वाचा यातला जर भाग आपण पाहिला तर आमची तरुणाई नवमतदार हा सर्वात महत्त्वाची आपली ही जी भूमिका आहे ती बजावणार आहे. आणि जेव्हा हा तरुण वर्ग, युवक वर्ग, विद्यार्थी वर्ग जेव्हा मतदानासाठी बाहेर पडेल तेव्हा त्याच्या मनात एकच भावना असणार आहे, ती म्हणजे काम पे चर्चा. काय झालं गेल्या 5 वर्षात, आजपर्यंतच्या सरकारने काय केलं आणि याहीपेक्षा एक युवक म्हणून या देशामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत, घटना घडत आहेत, दुसरी गोष्ट या युवकांसाठी काय घडतंय, आमचा देश कशा पद्धतीने आज वाटचाल करतोय, ही सगळी चर्चा आज आपण काम पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतोय. वॉलचंड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये आज आपण इथे आलेलो आहोत आणि या विद्यार्थ्यांशी आपण सर्व चर्चा करतोय. युवक आहेत, हे मतदार आहेत, येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हे मतदान करणार आहेत. गेल्या 5 वर्षाच्या सरकारचा कामकाजाचा आढावा त्यांच्यासमोर आहेच आहे आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत आमच्या देशात काय घडत आलं, नेमकी निवडणूक म्हणजे काय असते, जाहीरनामे निघतात, भली मोठी आश्वासनं त्यामध्ये असतात, त्याची अंमलबजावणी नेमकी होते का, निवडणुका आले म्हणजे खास चर्चा असते ती युवकांची, महिलांची. पण या दोन्ही घटकांच्या बाबतीत नेमकं काय होतं, एक नाही तर अनेक प्रश्न आहेत. आणि त्याचबरोबर जेव्हा आम्ही असा म्हणतो की आमचा शिक्षण आज प्रगत झालं, नव्या संधी मिळाल्या, पारंपरिक शिक्षण पद्धती बदलली, नवीन शिक्षण पद्धती इथं आली, गुणवत्ता वाढीला लागली, आज स्थानिक पातळीपासून ते महानगरापर्यंत जबरदस्त टॅलेंटचे विद्यार्थी आज आमच्याकडे आहेत. पण त्यांच्या गुणवत्तेला खऱ्या अर्थानं चालना मिळतेय का, देशाच्या प्रगतीमध्ये या युवकांचं योगदान खऱ्या अर्थानं वापरलं जात आहे का, काही युवक पिढी जी आहे ती आपल्या कला गुणांसह इथं दाबली जाते का, हे सगळे प्रश्न आहेत. आणि जेव्हा या निवडणुका होत आहेत तेव्हा येणारं जे सरकार असेल ते ह्या युवक शक्तीचा कशा पद्धतीने वापर करून घेणार आहे. जी म्हणतो आपण देशाचं भवितव्य जे असतं ते युवकांच्या हातात असतं, तेव्हा या भवितव्याकडे आमचे राजकीय पक्ष कशा पद्धतीने पाहत आहेत की केवळ एक राजकारणाचं माध्यम म्हणून या युवकांना वापरलं जातं, हे असे एक नाही तर अनेक प्रश्न आहेत. आणि या विद्यार्थ्यांशी आपण या सगळ्या सहज सोप्या संवादातनं त्यांची एक भूमिका जाणून घेणार आहोत. महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे या युवकांची या सरकारकडनं, येणाऱ्या सरकारकडनं असेल किंवा आजपर्यंतच्या सरकारकडनं कशा प्रकारची अपेक्षा होती. ते एकंदरीत निवडणुका होत आहेत आणि त्याचप्रमाणे आपण बघतो की आजपर्यंतची सगळी सरकार आपण जो उल्लेख केला, आजच्या घडीला एक युवक म्हणून, विद्यार्थी म्हणून कशा प्रकारची अपेक्षा या निवडणुकीच्या निमित्ताने. नमस्कार सर, मी अक्षय कंदी, मी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये चतुर्थ वर्ष मेकॅनिकलचा विद्यार्थी आहे. सर, माझं एकच म्हणणं आहे आजच्या सरकारशी किंवा यापूर्वीच्या सरकारशी. सर इलेक्शन लढवतो आपण, पण ते इलेक्शन लढवलं गेलं पाहिजे हे विकासाच्या मुद्द्यावर, आजपर्यंत केलेल्या कामाच्या मुद्द्यावर. पण कुठेतरी देशामध्ये सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली की इलेक्शन लढवलं जातं ते जातीपातीच्या राजकारणावर, इलेक्शन लढवलं जातं ते राम मंदिरावर, इलेक्शन लढवलं जातं ते हिंदुत्वाच्या मुद्दा. पण हिंदुत्वाचा मुद्दा असू दे किंवा राम मंदिराचा मुद्दा असू दे, या मुद्द्यांमुळं समाजातील सर्वसामान्य लोकांना घरी खायला भाकर मिळणार नाही, त्यांना संध्याकाळी भाकर मिळणारे ते त्यांना आपण रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. तर म्हणून गव्हर्नमेंटचा माझ्या मते पहिला फोकस असायला पाहिजे की रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दे. मग ते रोजगार साध्या IITच्या विद्यार्थ्यांसाठी असू दे किंवा आमच्यासारख्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असू दे, सरकारचा पहिला फोकस असला पाहिजे रोजगार निर्मितीवर. आणि जर रोजगार निर्मिती झाली तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, जेणेकरून देश हा प्रगतशीलकडून विकसित देशामध्ये रूपांतर होण्यास भार पडेल. त्यामुळे मी मतदान करताना सर्वात पहिला विचार करेल की रोजगाराच्या संधी आणि युवकांसाठी सरकार काय करत आहे.
निश्चितच एक महत्त्वाची भूमिका म्हणजे इंजिनिअरिंगचे सगळे विद्यार्थी आहेत, महत्त्वाची भूमिका हीच आहे की हे विकासाचं राजकारण व्हायला पाहिजे. तुमचे भावनिक मुद्दे आमच्या कामाचे नाही आहेत, तर रोजगार आणि व्यवसाय उपलब्ध झाला तरच निश्चितपणे या युवकांच्या एका वाटचालीला खऱ्या अर्थानं यश मिळेल. आणखीन आपल्याला इंजिनिअर सगळे विद्यार्थी आहेत, एकेकांशी संवाद साधतो आपण. कशा प्रकारची एक अपेक्षा आहे? नमस्कार सर, मी यश हत्ते, चतुर्वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंगमधनं लास्ट इयरला आहे मी. सर, आज आपल्या सोलापुरात जर इंजिनिअरिंगचं रिझल्ट पाहिलं की प्लेसमेंट किती होतात काय होतात ते खूप कमी आहे सर. का? कारण की आज आपल्या इथं IT पार्क नाही आहे, कोणी इन्व्हेस्ट करायला तयार नाही. इव्हन आपल्या एअरपोर्टसुद्धा सुविधा बंद आहेत त्याचे. जर आज कुठली मोठी कंपनी IT जर आपल्या सोलापुरात इन्व्हेस्ट करणार असेल तर ते पहिले बघतील की एअरपोर्ट आहे का, आपले लोक तिथे येऊन काम करू शकतात किंवा तिथले लोक त्या मेंटॅलिटी आहे का त्यांची तिथं काम करू शकेल. हे नसेल तर सर म्हणजे आज इलेक्शनसाठी आम्ही मतदान का करतो की सगळ्या लोकांना काम मिळालं पाहिजे, कोण असं रिकाम बसू नये. आणि आम्ही आज इंजिनिअरिंग शिकून जर मोदी साहेब म्हणतात की तुम्ही वडापावची दुकान टाका, तुम्ही हे करा, जर सर आम्ही इंजिनिअरिंग करून तर हे वडापावचे दुकान टाकावं असलं काहीतरी करावं, त्याचा काय उपयोग आहे का सर? निश्चितच. आणि याचबरोबर आपण अनेक विद्यार्थी देखील आहेत, त्यांच्याही संवाद साधतो आहोत. काय अपेक्षा आहे सरकारकडनं? किंवा आत्तापर्यंत आपण बघतो की मेक इन इंडिया झालं, स्किल इंडिया झालं आणि डेव्हलपमेंटसाठी अनेक प्रयत्न झाले. काय वाटतं सगळ्याकडे बघितल्यानंतर की खऱ्या अर्थानं आज तरुणाईच्या हाताला काम आहे का? नमस्कार, मी गायत्री बोंदाडे, SCCSE कॉम्प्युटर सायन्सची स्टुडंट आहे. आजच्या सरकारकडे बघितलं तर सोलापूरमध्ये बघायला गेलं तर अजून तेवढं डेव्हलप नाही. त्यामुळे असे कितीतरी स्टुडंट्स आहेत की त्यांना सोलापूर सोडून, आपली फॅमिली सोडून पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन जॉब करावं लागतं, शिक्षण घ्यावं लागतं. त्याच प्रकारे त्या निवडणुका आले तर सगळे पक्ष आत्ता काम करायला चालू करतात, पुढचे 5 वर्ष निवांत राहतात, पुन्हा निवडणुका आले पुन्हा काम चालू करतात. त्यामुळे ते आपल्याकडे प्रॉपर डेव्हलपमेंट होत नाही. तर सरकारने कचरा गाडीची व्यवस्था आपल्या सोलापूरमध्ये आणली, पण ते तिकडे त्यांनी रेग्युलर ठेवले नाही. त्यामुळे अजून पण आपलं सोलापूर एकदम स्वच्छ सोलापूर होत नाही. स्मार्ट सिटीचे वेगवेगळे कन्सेप्ट आणले, पण ते प्रॉपर इम्प्लिमेंट करत नाही. त्यामुळे अजूनही ती प्रोसेस आपल्या सोलापूरमध्ये स्लो झालेली आहे. काय वाटतं, काय अपेक्षा आहेत? नमस्कार, मी मोहिनी बरमदे, मी वॉल्चन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्टुडंट आहे, सेकंड इयरमध्ये शिकते. मला असं वाटतं की निवडणुकीपूर्वी भरपूर हालचाली होतात. म्हणजे आता सध्या परवा बघितलं की आपण परवाच युती झालेली आहे. मग असं म्हणजे 2 पक्ष असं करतात की म्हणजे निवडणुकीपूर्वी युती करतात, त्यानंतर सत्तेत आल्यावर एकमेकाविरोधात बोलतात. परत म्हणजे त्यापेक्षा तुम्ही सत्तेत असतानाही एकत्र राहा आणि एकमेकांच्या कल्पना एकमेकांना सुचवत राहा, मग आपण विकास करू शकता. काय अपेक्षा, एक युवक म्हणून काय अपेक्षा आहेत या सरकारकडनं किंवा ह्या सगळ्या निवडणुकीचा माहोल बघितल्यानंतर काय वाटतं? नमस्कार, मी प्रियांका डोणस, SCCSE वॉल्चन कॉलेजमधून आहे. जसं ती म्हणली की आपल्याला अनएम्प्लॉयमेंट वाढले, तरी आपण जर पुणेला गेलो तर तेवढी आपली हे नसते की आपलं तिथं जॉब लागेल आपल्याला. आणि तसं आपलं एज्युकेशन तेवढं हे चांगलं होत नाही आहे आपलं, जेवढं आपण दुसऱ्या फॉरेन कंट्रीजमध्ये बघतो. ते आपण चेंज करायला पाहिजे. आपलं एज्युकेशन सिस्टम एवढं चेंज करायला पाहिजे की आपण त्यांच्यासारखंच इथं शिकायला पाहिजे आणि त्यांच्यासारखंच आपलं नॉलेज वाढायला पाहिजे. आणि तसं नाही की आपण दरवेळी पुण्यालाच जायचं. आपल्या सोलापूरमध्ये पण आपले चांगले कंपनीज यायला पाहिजे, इथेच ते डेव्हलप व्हायला पाहिजे आणि आपण इथे काम करायला पाहिजे, कारण आपलं सोलापूर पण आपल्याला डेव्हलप करायचं असतं. एकंदरीत आपण सोलापूरचा विचार केला तर आत्ता हे सगळे विद्यार्थी आहेत इंजिनिअरिंगचे, वॉल्चन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सगळे विद्यार्थी जे अभियंते पुढे होणार आहेत, त्यांची एक महत्त्वाची सगळी ही अपेक्षा. सोलापूरचा विचार आपण केला तर जोपर्यंत इथं व्यवसाय येणार नाहीत, उद्योग वाढणार नाहीत, तोपर्यंत इथल्या शिक्षणाला कुठला अर्थ उरणार. आणि इथले सगळे जे विद्यार्थी आहेत साहजिकच सोलापूर सोडून दुसरीकडे जातील. गावाबद्दलचा अभिमान नक्कीच आहे, शहराबद्दलचा अभिमान नक्कीच आहे, पण इथली जी गुणवत्ता आहे त्यासाठी एक मोठ्या कंपन्या जोपर्यंत त्या सोलापुरात येणार नाहीत तर तोपर्यंत या शहराचा आपण ज्याला खरं म्हणू की सर्वार्थानं विकास हा अभावाने दिसतो. दुसरीकडं आपण बघतोय की केंद्रातल्या सरकारकडनं बरेचसे असे अभियान राबवले गेले. महत्त्वाचं म्हणजे मेक इन इंडियासारखा एक महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेण्यात आलेलं होतं आणि इथली जी गुणवत्ता आहे तर तिला चालना देण्यासाठी म्हणून सगळे प्रयत्न केले गेले. त्याबद्दल या सगळ्या विद्यार्थ्यांना काय वाटतं हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. मेक इन इंडिया झालं, स्किल डेव्हलपमेंट झालं, अनेक सगळे असे विषय आहेत की युवकांसाठी म्हणून खास सरकारनं हाती घेतले, पण प्रत्यक्षात त्याचा बोलबाला झाला की त्याचा काही फायदा विद्यार्थ्यांना दिसून येतोय. त्याविषयीच्या भावना कशा पद्धतीच्या आहेत आपण जाणून घेऊयात.
युवकांसाठी ऑपॉर्च्युनिटीज तरी क्रिएट होत आहेत, परंतु ते ऑपॉर्च्युनिटी जसं बोललो आपण तसं पुणे मुंबईमध्ये क्रिएट तर होत आहेत. पण असं जो मुद्दा बोलले ते की जोपर्यंत तुम्ही ट्रान्सपोर्टेशन येणार नाही, फॅसिलिटीज येणार नाहीत, तोपर्यंत सोलापूरचा विकास मला तरी वाटते होणार नाही. आता आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ. आपण नेहमी इथनं तिथं जेव्हा केव्हा आपण सोलापुरात फिरतो तर ते ऑटो रिक्षामध्ये वगैरे फिरतो, तर मग इथं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन अजून का सुरू झालेलं नाही आहे, बसेस का सुरू झालेल्या नाहीत, तेवढी फ्रिक्वेन्सी काय सुरू झालेली नाही आहे. तर याच्यामुळं जोपर्यंत ट्रान्सपोर्टेशन होणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही असं मला वाटतं. एक्चुअली मुझे आई कैन स्पीक हिंदी. सो ये सरकार से मुझे बहुत से एक्सपेक्टेशंस है. सो मुझे बहुत रीच भी हुए एक्सपेक्टेशंस एंड मुझे और एक्सपेक्टेशंस भी है. जरूरत लगती है और कौन सी बात यहाँ पे होनी चाहिए अपने देश में, अपने देश में आई मीन जनरेशन के लिए? Yeah, so Make in India is a very good movement and it should be developed and more companies should be visited to Solapur and they will be visiting, which I think so and hope so, and I think so. आणखीन एक महत्त्वाचा बराचसा भाग येतो, म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणलं की मेक इन इंडिया स्किल डेव्हलपमेंटसाठी ज्या काही सगळ्या गोष्टी झाल्या, आणखीन एक निवडणुकीदरम्यान महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे जाहीरनाम्याचा, वचननाम्याचा. या जाहीरनामा आणि वचननाम्यामधून बरेचसे मुद्दे मांडलेले जातात आणि ज्या आपण गोष्टीचं बोललो की युवक असतील किंवा महिला असतील यांच्यासाठी बऱ्याचशा अशा काही घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षामध्ये काय होतं हा पुढचा एक भाग राहिला. या जाहीरनाम्या आणि वचननाम्यांविषयी आमच्या युवकांना काय वाटतं हा देखील एक महत्त्वाचा भाग झाला, कारण बऱ्याच वेळा आश्वासनं दिली जातात पण त्याची पूर्तता होत नाही. हा एक भाग यंदाच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे परिणामकारक राहील ते देखील आपण जाणून घेऊयात. काय वाटतं हे सगळी जेव्हा आश्वासनं दिली जातात आणि त्याची पूर्तता होते नाही होत, खातरजमा कशी करून घेतली पाहिजे? सर, जाहीरनाम्यामध्ये तर सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळी आश्वासनं दिले जातात, पण एकंदरीत आजपर्यंतचा जर राजकारणाचा आपण कल पाहिलो तर इलेक्शन झालं की कोणाचंही त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देणं होत नाही. प्रत्येकाचं त्या आश्वासनाला भूल दिली जाते आणि आहे ते काम तेच रेटलं जात आहे. जसे की आपल्याकडे बरेच या गव्हर्नमेंटने असू दे किंवा यापूर्वीच्या गव्हर्नमेंटने अनेक योजना चालू केल्या, अनेक योजनेअंतर्गत वेगवेगळी कामं करण्यात आली, पण जी आकडेवारी समोर आली प्रत्येक योजनेची ती आकडेवारी आणि कुठंतरी मूळ गोष्टी यामध्ये बरीच तफावत आहे. जेणेकरून गव्हर्नमेंट एक आकडा देतो की आम्ही एवढे रोजगार निर्माण केले, असं केले तसं केलं, पण ते जाहीरनाम्याप्रमाणे ते सांगतात की आम्ही हे केलो ते केलो, पण मूळ ज्यावेळेस आपण ग्राउंड रियालिटी चेक करतो सर त्याच्यापेक्षा पूर्णपणे विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे माझं असं प्रामाणिक मत आहे की प्रत्येक राजकीय पक्षांनी आश्वासनं देतानाच हा विचार करायला पाहिजे की ती आश्वासनं आपण पूर्ण करू शकतो का नाही. तो विचार करूनच जनतेला आश्वासनं दिली पाहिजे. जनतेची दिशाभूल करणं चुकीचं आहे असं माझं स्वतःचं पर्सनल मत आहे. काय अपेक्षा आहे? अपेक्षा तर खूप आहेत. जसं की मोदी सरकारने पहिले खूप कामं केली आहेत. आता मेक इन इंडिया बोलतोय आपण, त्याच्यामध्ये खूप मोठा कन्सेप्ट आहे ऑनलाईन गोष्टीचा. पहिला पासपोर्ट करायला 3-4 महिने लागायचे, आता दिवसामध्ये पासपोर्ट निघतोय. RTOचे लायसन्सचे कामं असतील, पहिले खूप टाईम लागायचा, होत नाही आहे. हे ऑनलाईन जी गोष्ट आहे ते आमच्या युवकांसाठी खूप म्हणजे हेल्पफुल आहे. आम्ही खूप पुरेपूर फायदा घेतो. आता नेट म्हणा किंवा हे म्हणा आधी किती म्हणजे मोजक्या दामामध्ये खूप सारं भेटत आहे आता, तर ही युवकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा आपण हे सगळं आता इंजिनिअरिंग तुम्ही बाहेर पडाल, यानंतर कशा प्रकारचं एक स्वप्न आणि ते स्वप्न आपल्या या शहरात पूर्ण होऊ शकतं का? होऊ शकेल, पण एवढंच की टाईम द्यावा लागेल, कारण की कुठलीही गोष्ट लवकर आली की ती प्रोग्रेस व्हायला किंवा पूर्ण विकसित व्हायला टाईम लागतं. तर आपण एक भागमध्ये करून कुठली तरी गोष्ट म्हणजे पूर्ण डेव्हलप करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आपलं रस्त्याचं काम सुरू आहे रंगभावांचा, किती वर्ष झाली, किती महिने झाले ते काम पूर्ण होत नाही आहे. तर का होत नाही आहे, आपण एक ग्राउंड प्लॅटफॉर्मला जाऊन लोकांना विचारायला हवं तुमचे अडथळे काय, तुम्ही कसं करणार आहे. तर एक बेसिकली कुठले पण आकडेवारी घ्यायची असेल तर आपण बेसिकली एक सर्वे करायला पाहिजे. 10 लोक रँडमली चूज करायला पाहिजेत आणि मग त्यांना विचारायला पाहिजे की तुम्हाला वाटतं काय, खरं प्रगती होतीये का, नाही झाली तर तुम्हाला एक्सपेक्टेशन काय. हे जर ग्राउंड प्लॅटफॉर्मपासून आपण वरपर्यंत घेऊन गेलो तर मात्र वरपर्यंत पोचेल की एक्झॅक्टली नीड काय लोकांची आणि ते पूर्ण मग कसं करायचं किंवा कुठल्या पद्धतीने करायचं. याजून असं आपण आता थोडंसं आपण जाहीरनाम्याविषयी देखील बोलतोय की हे जे राजकीय पक्षांचे जाहीरनामे असतात तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा घोषणा दिलेल्या असतात, बऱ्याचशा काही योजना किंवा संकल्पना मांडल्या असतात, त्याविषयी काय वाटतं? आता
पेपरवरती जेवढं येतं ते असं आम्हाला एक्झॅक्टली नाही माहिती, पण आम्हाला दिसतं की बाबा नाही हे 1 महिन्यापूर्वी नव्हतं आता आहे. मग ती दिसती आम्हाला प्रगती अशी रस्त्यावरून जाता येता म्हणा किंवा निवडणुकी दरम्यान दिल्या जातात त्या पूर्ण होतात का, त्याविषयी काय वाटतं एकंदर? काय काय होतात काय काय नाही होतात. आता आपण असं एक्झॅक्ट धरलं पाहिजे का राजकीय पक्ष? हां धरलं पाहिजे. आपण कुठे प्रोग्रेस नाही झाली किंवा काही झालं नाही आश्वासन तुम्ही दिलं की बोललं की पुढच्या 1 महिन्यात हा रस्ता होईल, हा रस्ता का झाला नाही, नसेल झाला तर का झाला नाही, हे पूर्ण होणार कधी, काय होणार, हे बेसिकली आपण बघायला पाहिजे. एकदा गोष्ट दिली की ती सोडायची नाही, पूर्ण होऊसपर्यंत त्याला लक्ष दिलं पाहिजे, हे एक बघायला हवं म्हणजे पुढेपर्यंत. निश्चितच या जाहीरनाम्यांविषयी जेव्हा आपण ही सगळी चर्चा करतो, या तरुणाईचंच मत असं की ह्या आश्वासन आम्हाला बरेच दिली जातात पण त्याची पूर्तता होत नाही आणि त्याकरता मग ते कुठलेही पक्ष असोत त्यांना जबाबदार धरलं गेलं पाहिजे. सार्वत्रिक निवडणूक होते, विषय आहे देशाच्या हिताच्या संदर्भातला, देशाच्या संदर्भातला, आणि हे सगळं कामकाज जिथून चालतं ती आमची संसद. आणि या संसदेमध्ये आपण दुर्दैवाने बघतो की बऱ्याच वेळा एक गदारोळाचं असं वातावरण निर्माण होत असतं. मुख्य विषय, महत्त्वाचे विषय, जिव्हाळ्याचे जे विषय आहेत ते सगळे मागे पडत असतात. गोंधळाचं एक वातावरण आम्हाला संसदेत पाहायला मिळतं किंवा आपण असं अगदी म्हणू की विधानसभेत देखील पाहायला मिळतं. या सगळ्या गोंधळाच्या वातावरणामुळं जे लोकांशी निगडीत विषय आहेत ते सगळे बाजूला पडतात आणि एक सामान्य माणसाला दुःख सगळ्या गोष्टीत वाटायला लागतं की आमच्या प्रश्नी तुम्ही त्या संसदेमध्ये आवाज उठवण्यापेक्षा तिथं गोंधळ चाललेला आहे. या तरुणाई ही जेव्हा मतदान करणार आहे तेव्हा तो सुद्धा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा या युवकांसमोर असणार आहे. याविषयी काय वाटतं ते जाणून घेऊयात. आपण बघतो की सभागृहामध्ये बऱ्याच वेळा लोकसभा असेल, विधानसभा असेल, एक गोंधळाचं वातावरण असतं, वेगवेगळे मुद्दे असतात आपल्याशी निगडीत, पण तिथं गोंधळ होतो. हे सगळं बघितल्यानंतर काय वाटतं? मी मलायका बोमडाले SEC मधून. ते फक्त टाइमपास करतात, फक्त चर्चा करतात आणि ते सोडून टाकतात, एकामेकांचे फक्त उडवतात, म्हणजे ते एकामेकाबद्दल विरोधी करतात आणि फक्त सोडून देतात ते तिकडंच. ते 10-10 तास 15-15 तास चालते, त्याचं काही अर्थच नाही असं मला वाटतंय. चर्चा महत्त्वाची होणं आवश्यक असतं. हो खूप गोंधळ होतं तिकडं. फक्त त्यांच्याबद्दल आता आपण जे न्यूजपेपरमध्ये बघतो ते राहुल गांधी, मोदी, ते सगळं हे असते त्यांचे, हे पण निघतात, म्हणजे हे त्यात चर्चा करायला पाहिजे. हो चर्चा करायला पाहिजे पुढं, म्हणजे त्यात ते चांगलं जे आपलं गव्हर्नमेंट आहे त्याच्यानीच फॉर्म होते. आणखीन काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर? हे आता निवडणुकीचा कालावधी आहे सगळा, एक काय अपेक्षित आहे तुम्हाला सगळ्यांना? खरं म्हणाल तर इंजिनिअरिंग स्टुडंटना तुम्ही विचाराल की तुमची राजकारण्याकडून किंवा येणाऱ्या सत्तेतल्या माणसांकडून काय अपेक्षा आहे, तर जनरली मत हे असंच असतं की उद्योगधंदा वाढला पाहिजे, अर्थकारणमध्ये काहीतरी आपल्या देशाची प्रगती झाली पाहिजे. हे आमचं बेसिक नीड आहे की आत्ता आम्ही इंजिनिअरिंग करतोय, पुढे जाऊन आमच्या येणाऱ्या सत्तेतल्या नेत्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून आम्ही पुढे जाऊन आमच्या मागे जे मागासलेला वर्ग आहे त्यांना पुढे काढण्यासाठी आम्ही काहीतरी करू. आम्हाला जर रोजगार मिळाला नाही, आम्हीच जर काहीतरी क्षुल्लक गोष्टी करत बसलो, तर आमच्या मागे येणारी अजून पिढी आहे, आमच्या मागे अजून मागासलेला वर्ग आहे, ते कधी पुढे येणार. आणि तुम्ही जसं म्हणालात की संसदेत दरवेळी गोंधळ असतो, कोणत्याही मुद्द्यावरून ते लोक प्रत्येकावर फक्त टीकास्त्र वापर करत असतात, त्यामुळे त्यांचा फक्त जोक बनला जातो. ह्या गोष्टींना सिरियसली कोणीच घेत नाही. आता बऱ्याचदा पेपरमध्ये आपण जसं बघतो की रुपया घसरला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाला काही वेळेला कळत सुद्धा नाहीत. बऱ्याच गोष्टी सामान्य जनतेपर्यंत पोचतच नाहीत. कुठेतरी आपला देश ह्या सगळ्या बाबतीमध्ये मागे सरकतोय आणि जोपर्यंत सामान्य जनतेला ह्या सगळ्याचं सिरियसनेस येत नाही, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत, तोपर्यंत ते आवाज नाही उठवू शकत. या सगळ्यावरून एकच लक्षात येतं की राजकारण्यांवरून किंवा आपल्या सत्तेतल्या येणाऱ्या लोकांवरूनच जनतेचा विश्वास उडतोय. कुठे ना कुठे आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही मतदान द्यायचं तर कोणाला द्यायचं, सगळेच तसले आहेत असं आम्हाला म्हणजे एकूणच दिसून येतं. मग आम्ही विश्वास तरी कोणावर ठेवायचा? नक्कीच ही सगळी अगदी चांगली अशी प्रतिक्रिया. कशा प्रकारची आमची तरुणाई सगळ्या गोष्टीचा विचार करते की जर आमच्या या सगळ्या नेते मंडळींना, राजकीय पक्षांना वस्तुस्थितीचं जर भान नसेल तर शेवटी आमच्यामध्ये नकारात्मक भावनाच वाढीस लागेल. आपण बऱ्याच वेळेला असं होतं की मतदानाचा आग्रह धरला जातो, पण शेवटी आम्ही मतदान करतोय आणि त्या अपेक्षा आमच्या पूर्ण होणार नसतील आणि ज्यांना आम्ही प्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलंय त्यांच्याकडनं जर अपेक्षित काम होणार नसेल तर मग शेवटी एक निराशेची भावनाच निर्माण होते. अशा प्रकारची ही युवकांची प्रतिक्रिया. म्हणजे राजकीय पक्षांनी जर युवकांना कुठं गृहीत धरला असेल
की नाही उद्या हे आपल्या आश्वासनांमध्ये भुलतील आणि मतदान करतील, अशा प्रकारचं जर म्हणणं किंवा एक समज जर या राजकीय पक्षांचा झाला असेल तर तो कितपत चुकीचा आहे हे आपल्याला एक अशा प्राथमिक प्रतिक्रियेतून आपल्याला दिसतंय. महत्त्वाचं आहे की मतदानाची जागृती, मतदान केलंच पाहिजे, आपलं मत नोंदवलंच पाहिजे, मग परिस्थिती कशी जरी असेल. कारण शेवटी जोपर्यंत तुम्ही मतदान करणार नाही आहात तोपर्यंत तुम्हाला कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा अधिकारच मुळात उरत नाही. आणि याविषयी आपण बघतो की जनजागृती मोठ्या प्रमाणात होते आहे. युवक जे आहेत ते मतदान करतायत. यामध्ये आपण बघतो की वालचंद कॉलेजमध्ये जेव्हा आपण येतोय इथले हे सगळे युवक, त्यातल्या काही जणांनी यापूर्वी मतदान केलं आहे, काही जण आता असे आहेत की ते मतदान करणार आहेत. आज मतदान किती महत्त्वाचं आहे, कशा प्रकारची एक भावना तुमच्या मनात आहे मतदानाबद्दलची? मतदानाबद्दल असं बोलायला पाहिजे तर ॲक्च्युली हे सगळं राजकारणच वाटतं आहे मला. लाईक सगळे प्लॅटफॉर्म बनवत आहेत जे करंटली हॅपनिंग ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. जसं की आता परवा पुलवामाचा एक अटॅक झाला, ठीक आहे, तर तुम्ही त्याला एक प्लॅटफॉर्म मांडून त्याचा उपयोग करू नका, फायदे घेऊ नका. जास्तीत जास्त तुम्ही काय करणार आहे, कंडोलेन्सेस, सहानुभूती. पण त्याचा वापर अवेअर कसं करायचं जनताला, त्याला पण तुम्ही त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी घेताय, तर ते कुठे ना कुठे चुकीचं आहे. तुम्हाला जर करायचंच आहे तर अवेअरनेस करा आणि काहीतरी स्टेप्स इम्प्लिमेंट कसे करायचे ते सांगा. हे सगळं केलं तर तुम्हाला प्रचाराची पण गरज पडणार नाही, आपल्याप तुम्हाला वोट्स येतील. पण असं हे त्याला प्लॅटफॉर्म यूज करून गैरफायदा घेणं हे चुकीचं आहे. आणि आज मतदानाची किती आवश्यकता, किती मतदान करणं प्रत्येकाचं कर्तव्य कशा प्रकारे? प्रत्येकाचं कर्तव्य आहे मतदान केलं. आपलं जे आपण सरकार निवडत असतो, हां, आपण गरजेचं आहे मतदान करणं. गरजेचं खूप आहे. कारण आता सध्याला आपल्या देशाचं जर स्थिती बघितलं तर आपल्याला पुढे कसं जायला पाहिजे हे आपण, वी आर द कॉमन पीपल अँड वी लीड देम. आणि आपण जर एका लीडरला घेत आहे तर त्याचे क्वालिटीज बघा, काही बघा, पण त्याचे सध्याचं किती काही त्यांनी केले आहेत त्या बेसिसवर तुम्ही घ्या. लाईक दुसरं कोणतंही विचार न मांडता अँड ऑल सिलेक्ट करणं ते तर चुकीचं आहे. आणि एक मत वेस्ट घालवू नका. करायचं तर वोट करा आणि स्वतःला जे वाटतं ते करा. लाईक नेपोटिझम तुम्हाला माहीतच असेल सध्याला खूप चालू आहे. प्रभावाखाली न येता मतदान केलं पाहिजे. हां, तेच प्रभावाखाली न येता करायला पाहिजे आणि नेपोटिझम शुड बी बॉयकॉटेड कम्प्लीटली. ही जी निवडणूक होते आहे, एक युवक म्हणून तुम्हाला काय वाटतं सगळ्याकडे कशा पद्धतीने बघताय? युवक म्हणून बघितलं तर मला अपेक्षित आहे आता ह्या सगळ्या सरकारकडनं कशा पद्धतीच्या तुमच्या अपेक्षा? त्याला तर मतदान पण कोणी लोक करायला जात नाही. काही जणांकडे 18+ असू दे, 20+ असू दे, स्वतःचे वोटिंग कार्ड्स पण नाही आहेत. तर हे सरकारला आधी बघायला पाहिजे की सगळ्यांकडे सगळं प्रॉपरली अवेलेबल आहे का नाही, आणि ते मेक द बेस्ट यूज ऑफ इट करा आणि वोट करा. आणि लिटरली हे खूप कंपल्सरी तर आहेच, पण मला वाटत नाही की सगळे करतात. कारण मतदान नुसतं एक हॉलिडे म्हणून समजून हे वेस्ट होत आहे सध्याला. तर जे मी बघत आहे लाईक मतदानाचं तर मला दिसत नाही आहे की कोणी एवढं हे करतं. जागरूक राहायला पाहिजे, जागरूक राहायला पाहिजे, युवकला अवेअरनेस स्प्रेड करायला पाहिजे. एकंदरीत आपण बघतो की मतदानाचं जे महत्त्व आहे ते आपण प्रत्येकानंच खरं म्हणजे जाणून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी युवकही जे आहे, ही सगळे तरुणाई आहे, युवक आहेत, हे मतदानासाठी उत्सुक देखील आहेत. काही जणांनी यातलं मतदान देखील केलेलं आहे. एक या मतदानाचं महत्त्व आपल्याला कशा प्रकारे सांगता येईल, काय सांगता येईल, मतदान करणं किती गरजेचं आहे? जेव्हा तुम्ही मतदानाला जाता तेव्हा कशा प्रकारची भावना असते? सध्या एका म्हणजे तरुण पिढी जी आहे जे एका दबावाखाली मतदान करते. म्हणजे एक संघटन असतं त्यांचं, म्हणजे इंडिव्हिज्युअल वोट नसतं त्यांचं कधीच. म्हणजे एक संघटना असते, त्यांचे जे म्हणजे मोठे जे असतात अधिकारी किंवा काय जरी असतील त्यांच्यानुसार मग ते वोट करतात. म्हणजे इंडिपेंडंट वोट नसतं त्यांचं. मग माझं मत असं आहे की जे तुमचं स्वतःचं मत आहे, जे तुम्हाला गरज आहे, ज्यांचा जाहीरनामा तुम्हाला चांगला वाटतो किंवा जे सरकार तुम्हाला वाटतं की चांगल्या फॅसिलिटीज देईल त्यांनाच वोट करा. आणि विकास तर नंतर होईलच आपोआप. आणखीन एक मुद्दा आपल्या देशामध्ये बऱ्याच वेळा निवडणुकीदरम्यान येतो, तो भ्रष्टाचाराचा मुद्दा असतो. या भ्रष्टाचारावरती आरोप प्रत्यारोप होतात, पण कोणतंही तथ्य सत्य हे कधीच बाहेर येत नाही आणि केवळ ती चर्चा घडते. एक धुराळा असा जो म्हणतो आपण तो उडत असतो. या भ्रष्टाचाराच्या प्रश्नी आमची जी तरुणाई आहे, नवमतदार आहेत, त्यांना काय वाटतं हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. भ्रष्टाचाराची एक बाब असते, काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर? आपण बघतो की त्यातनं खरं काही बाहेर येतच नाही. हिंदी में करप्शन, मतलब अपने को पता है करप्शन क्या होता है, और करप्शन की वजह से बहुत से मतलब जो अपने कॉमन मैन के जो पैसे रहते वो सब मतलब
जो बड़े राष्ट्र मंत्री रहते हैं उन सब के जेब में जाते हैं। वो ऐसा नहीं होना चाहिए। बहुत से स्कैम्स, बहुत से स्कैंडल सब बाहर है, बट उनका वो बाहर आने के बाद उन पर एक्चुअल जो काम है वो होना चाहिए, वो हो नहीं रहा है। मतलब जो भी स्कैम्स पकड़े गए हैं, पकड़े जाते हैं, न्यूज़ में आते हैं और बस ख़त्म। उसके बाद आगे उस पर कोई डिस्कशन नहीं होता, या उसका जो भी मनी कलेक्ट होता है उसका कुछ ये नहीं होता। तो मेरे को लगता है कि जो करप्शन से जो पैसे आते हैं वो वापस गवर्नमेंट में, मतलब पीपल के यूज़ में होना चाहिए। सर, पहिला तर मी भ्रष्टाचाराच्या मुद्द्या अगोदर एक विषयावर बोलू शकतो, जो आत्ताच आपण घेतला, तो म्हणजे मतदानाचा। सर, आजकाल आपल्या देशामध्ये सर असं एक मानसिकता बनत चालली आहे की काय ह्या नेत्यांना मत टाकायचं, काय ह्याचा फायदा आहे, हे जाऊन संसदेमध्ये गोंधळच करतात। खरं तर सर ही दुर्दैवाची बाब आहे की संसदेमध्ये सर जेव्हा सत्ताधारी जर चर्चेला तयार आहेत पण विरोधक चर्चा करायला नको म्हणतात, ते गोंधळ घालून हे संसदेचा टाइम वेस्ट करण्याचं चालू आहे। त्यामुळे सर ते कुठे तर 5वी-6वीचा वर्ग वाटतो आणि त्या जेणेकरून ते टाळावं आणि वैचारिक वादविवाद करावा, एकमेकांवर परस्पर वादविवाद करू नये, असं माझं पर्सनल मत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर मतदानाचं आजकाल सर सरकारी अधिकारी म्हणा किंवा शिकलेले सवरलेल्या लोकांकडून मतदान हे एक सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरी केली जाते। सर, हे संपूर्णपणे चुकीचं आहे। मतदान हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे आणि ते बजावलंच पाहिजे आणि तेही योग्य व्यक्तीलाच दिलं पाहिजे। मग असं जर शिकलेले सवरलेले जर मतदान एक सुट्टी म्हणून जर साजरा करत असतील तर या गोष्टीचा फायदा उचलून विविध राजकीय पक्षांचे, एकाच राजकीय पक्षाचे असं नाही, विविध राजकीय पक्षांचे नेते जे अनपढ आहेत किंवा जे अशिक्षित आहेत यांना थोड्याफार गोष्टीची लालच देऊन त्यांच्याकडून मतदान करून घेतात आणि पुन्हा एकदा सत्तेत बसतात। त्यामुळे जर आपल्याला ह्या प्रथेला जर थारा द्यायचा नसेल तर आपण मतदान करणं गरजेचं आहे आणि ते योग्य व्यक्तीला। आणि दुसरा मुद्दा म्हणजे सर भ्रष्टाचाराचा। सर, भ्रष्टाचार आपला भारतामध्ये सर एखाद्या कॉलेजच्या पिऊन पासून ते पीएमओ पंतप्रधान कार्यालयातल्या मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या नसानसात साहेब सर भ्रष्टाचार भिनलेला आहे। त्यामुळे आपल्याला कुठेतरी एक वैचारिक जागृती करणं गरजेचं आहे की भ्रष्टाचाराच्या विरोधात एक वैचारिक जागृती करणं गरजेचं आणि त्यासाठी गव्हर्नमेंटनी स्वतः पुढे यायला पाहिजे किंवा समाजातील असे काही जे थोर व्यक्ती आहेत म्हणजे जे समाज सुधारक आहेत असे आहेत, या सर्वांनी मिळून एक चळवळ चालवली पाहिजे आणि भ्रष्टाचाराला विरोध केला पाहिजे, असं एक माझं पर्सनल मत आहे। मोदी सरकारने आपण बघतो की एका 5 वर्षामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। त्यामध्ये नोटाबंदीचा विषय आहे, GSTचा विषय आहे। तरुणाई या सगळ्या निर्णयाकडे कशा पद्धतीने बघतात? आपण हा सगळा कार्यक्रम घेतोय काम पे चर्चा। 5 वर्षात जे मोदी सरकारकडनं काम झालं त्यामध्ये जे काही महत्त्वाचे निर्णय होते त्यामध्ये नोटाबंदीसारखा एक महत्त्वाचा भाग होता आणि यावर बरंच विचारमंथन झालं। जेव्हा ही तरुणाई मतदानासाठी जाईल तेव्हा नोटाबंदीचा देखील एक मुद्दा या तरुणाईमध्ये नक्कीच असणार आहे। तेव्हा नोटाबंदीमध्ये कशा प्रकारचं एक प्रतिक्रिया या युवकांची ती जाणून घेऊयात। नोटाबंदी झाली, काय वाटतं या सगळ्याबद्दल? म्हणजे नोटाबंदीनंतर कशा परिस्थिती उद्भवली आणि ती किती गरजेची होती, काय होतं? जेव्हा मोदी सरकारने नोटाबंदी केले त्यामुळे खूप काळा पैसा लोकांच्या बाहेर आला, त्यामुळे त्या लोकांवर कारवाई पण झाली। तसेच आपलं भारतला डिजिटल इंडिया बनण्यामध्ये त्याची खूप हेल्प झाली। आज खूप कामं त्यामुळे नोटाबंदीमुळे म्हणजे घरी बसल्या होतात। बँकेचे लाईन्स ते कमी झालेले आहेत, पण काही ठिकाणी जिकडे खूप रुरल एरिया आहे तिकडे ह्या नोटाबंदीच्या खूप अडचणी होतात, कारण तिकडचे लोक अजून त्या टेक्नॉलॉजीपर्यंत पोहोचलेले नाही आहेत। पण तो भाग सोडला तर बाकीच्या भागात बघितलं तर नोटाबंदींचा खूप चांगला परिणाम झालेला आणि त्यामुळे खूप काळा पैसा बाहेर आलेला आहे लोकांचा। ज्या नोटाबंदीबद्दल एक रान उठवलं जातं तो निर्णय आज युवकांना मान्य आहे की त्यामुळं आम्ही एक कॅशलेस व्यवहार करू शकतोय आणि जो काळा पैसा आहे तो या नोटाबंदीच्या निर्णयामुळे बाहेर आला। म्हणजे त्याबद्दल कुठलाही एक युवकांच्या मनात राग जो म्हणतो तर तशा प्रकारचा नाही आहे। आणखीन एक काय प्रतिक्रिया या नोटाबंदीबद्दलच आपण घेऊयात। नोटाबंदीबद्दल काय वाटतं? नोटाबंदी आपल्यासाठीच केलं, म्हणजे आपल्या युवकांसाठी आणि जे रुरल, आता ती जसं म्हणली रुरल एरियामध्ये त्यांना आपण शिक्षित करावं की असं हे यूज करा आणि हे सगळं जर ते झालं तर पूर्ण इंडिया डिजिटल होईल आणि हे खूप म्हणजे खूप फायदेशीर झालं आहे। आणि GST पण आपल्यासाठी ते झालं आहे, ह्याची रेट सगळे वाढले, ते जर बाजूला ठेवली तर आपलं एक 2-3 वर्षांनी या फिर 5-6 वर्षांनी ते आपलं रिझल्ट दाखवेल असं मला वाटतंय। GSTमुळे काय वाटतं? GST झाली, नोटाबंदी झाली, असा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले, जेव्हा मतदानासाठी जाल तेव्हा या सगळ्या बाबतीत काय वाटतं?
ती आत्ता जसं म्हणाली की GST बाबतीत रेट्स वाढले वगैरे, पण GSTच्या नावाखाली आजकाल त्यांची म्हणजे कस्टमर्सची लूट पण होत आहे. म्हणजे सरकारने अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे की कशाला, म्हणजे GST कशी लागू होत आहे, म्हणजे कोणत्या वस्तूला किती प्रमाणानुसार ती GST लागू होती. आणि दुसरा मुद्दा असा की नोटाबंदी करायला हवी होती, पण नोटाबंदीच्या अगोदर ॲटलिस्ट रुरल एरियामध्ये जसं ते म्हणाले त्या लोकांना प्रशिक्षित करायला हवं होतं. म्हणजे त्यांना त्याबद्दल थोडीशी अवेअरनेस क्रिएट करायला हवी होती, म्हणजे ते त्याला जास्त म्हणजे त्या नोटाबंदीला सहन करू शकतात, म्हणजे कॅशलेस व्यवहार करू शकतात, कारण त्यांच्याकडे योजना जास्त पोचलेल्या नसतात अगोदरपासूनच. काय वाटतं नोटाबंदीबद्दल? नोटाबंदी आली, GST झाली, काय वाटतं? GST आलं, पण असं आहे की काही लोकांना अजून पण ते GSTचं मिनिंग काय अजून माहीत नसते. आधी ते सगळ्यांना सांगायला पाहिजे, त्यांनी म्हणजे कळवून द्यायला पाहिजे ते कशासाठी लावलं आहे आपण, त्याच्यानी काय होणार आहे आपलं ते बघायला पाहिजे, मग त्याचं हे करायला पाहिजे. कारण आज खूप जण आहेत त्यांना अजून पण GST हा काय प्रकार काय आहे काय माहीत नाही, त्याच्याबद्दल त्यांना एज्युकेट करायला पाहिजे अगोदर, मग त्यांना हे लागू करायला पाहिजे, म्हणजे त्यांना पण कळतं की ते कशासाठी करतायत आपल्यासाठी म्हणून वगैरे. आणि नोटाबंदी पण अगोदर ते एकदमच सांगितले मोदीजींनी, मग ते अगोदर खूप सगळ्यांना राग येत होतं की असं का केलेत हे, पण त्याच्यामुळे आपलं जसं ती सांगितली कालाधन आलं, त्याच्यामुळे ते चांगलं आहे आपल्यासाठी नोटाबंदी. आणखीन एक आपल्या भारतीय राजकारणामध्ये भाग आपण पाहतो ती म्हणजे लाट. ही लाट आली, एखादा राजकीय पक्ष तरुण जातो, सत्तास्थानी बसतो, आणि ह्या लाटेवरती देखील बरंचसं असं राजकारण चालतं. एक मोदी लाट आपण पाहिली, आणि त्यानंतर आता एक शक्यता अशी वर्तवण्यात येते की जी प्रियंका गांधी यांचं जे राजकारणात येणं आहे, तर त्याचा कुठंतरी काय फायदा होईल का, अशी देखील एक चाचपणी केली जाते. मोदी असतील, राहुल गांधी असतील, किंवा प्रियंका गांधी असतील, अन्य कुठले नेते असतील, यांच्या लाटेवर आमचा देश स्वार होणार आहे का, किंवा आमचा जो देश आहे, आमचा जो मतदार आहे, तो प्रत्येक पक्षाची कामगिरी त्याचा लेखाजोखा पाहणार आहे की नाही, का केवळ एका लाटेवरती स्वार होऊन आम्ही मतदान करणार आहोत? हा देखील एक प्रश्न आज या युवकांना विचारणं फार महत्त्वाचं आहे. काय वाटतं, जेव्हा हे सगळे लाट आपण आपल्या राजकारणात पाहत असतो, याबद्दल एक काय वाटतं? सर, फर्स्ट मी असं सांगू इच्छितो की म्हणजे आता पण सगळे लोक आजकाल तर पूर्ण मॅच्युअर आहेत, म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की नेमकं राजकारण कसं खेळलं जात आहे. मग पहिला सगळेजण जेव्हा इलेक्शन येते त्यावेळी जे डिसिजन घेतात ते पहिला डिसिजन असं घ्यायला पाहिजे की ह्या 5 वर्षात, म्हणजे प्रत्येक सरकाराच्या 5-5 वर्षात कुठले डेव्हलपमेंट झाले, काय व्हायला पाहिजे होते, म्हणजे काय डेव्हलपमेंट झाले किंवा काय करप्शन झाले, तर त्यांची यादी त्या लोकांना कळाली असली पाहिजे. म्हणजे ते विरोधकांचं पण मत ॲक्सेप्ट केले पाहिजे आणि त्यावरती विचार केले पाहिजे, आणि जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांचा पण विचार केले पाहिजे, आणि त्यावरनं जे आश्वासन दिले सरकार जेव्हा गव्हर्नमेंट उभारण्याच्या अगोदर ते त्यांनी पार पाडले का, त्यासाठी प्रयत्न केले का, यावर हे महत्त्वाचं होतं की हे गोष्टी जे आहेत म्हणजे त्यांनी केलेत का ते काम, ते त्यांनी कन्सिडर केले पाहिजे. मग त्यानुसार मग पुन्हा एकदा कोणाला द्यायचं मत. मग जरी आता जे लाट यायला म्हणजे वेगवेगळे पक्ष म्हणजे लाट म्हणतो की महागठबंधन होत आहे. मग महागठबंधन होत असताना पण आता जरी महागठबंधन झाली पण पुढं एक टिकू शकेल का, हे पण महत्त्वाची गोष्ट आहे. का म्हणजे याच्या अगोदर आपण 5 वर्षा मागे गेला तर आपण त्यावेळी बघितलं होतं की सगळे सत्ते वेगवेगळे होते आणि एकमेकांना आरोप करत होते. पण आता 5 वर्षात पूर्ण चित्र पलटलेली आहे. म्हणजे एक पक्ष एकीकडे आणि सगळे महागठबंधन सत्ता होऊन एकीकडे. म्हणजे लोकांनी विचार केला पाहिजे, जरी महागठबंधन झालं तर सगळ्यांचे थॉट्स वेगवेगळे असतील, एकजूट झाले, पण हेच एकजुटीनं जर सगळेच एकजुटीनं आता कुठली पण सत्ता येऊ दे, एखादी सत्ता, मला राजकारणाचं काय वाटतं की इंडियन राजकारणामध्ये फक्त सांगू शकतो, जर गव्हर्नमेंट कुठली पण गव्हर्नमेंट असू दे, एक जर डिसिजन घेतली, एखादं चांगलं डिसिजन घेतलं, जर ते खरंच बेनिफिट असेल लोकांसाठी, तर जे अपोजिशन पार्टी आहे जर ते बेनिफिट असेल तर त्यांना ते म्हणजे पाठिंबा द्यायला पाहिजे की हां चांगली गोष्ट आहे, मिळून काम करू. म्हणजे हे इंडियाला डेव्हलपमेंट करायचं आहे, पक्षाला डेव्हलपमेंट करायचं नाही. वी आर टोटली फोकस्ड ऑन दी डेव्हलपमेंट ऑफ इंडिया बिकॉज ऑल politicians, all parties are said that we will be develop our country if we are give me opportunity that. मग त्यावेळी जरी दुसऱ्या पक्षांनी जरी ते केले, मग त्यांना
जर चांगलं असेल तर त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. जर त्या गोष्टीमुळं काहीतरी वेगळे म्हणजे काही दुष्परिणाम होत असतील तर ते इंडिकेट केलं पाहिजे. हे संसदमध्ये बसून भांडण करून वगैरे तट्टामध्ये टाईमपास करून याच्यातनं वेळ नाही म्हणजे एकमेकांवरती आरोप करणं याला हे सोल्युशन नाही आहे. चांगलं म्हणजे विचार करायला पाहिजे की तुम्ही एवढं डेव्हलपमेंट केलं, याच्याऐवजी अजून थोडं मॉडिफिकेशन पाहिजे. आमचे थोडे आयडियाज आहेत म्हणजे जे त्यांनी विचार केले ते त्यांनी सांगायला पाहिजे. का म्हणजे डेव्हलपमेंट इंडियाची आहे. इन केस जर त्यांनी विचार पटले हां त्यांनी पण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. हां तुमचे विचार चांगले आहेत म्हणजे जे सत्ताधारी पक्ष तुमचे विचार चांगले आम्ही असे करू. मग त्यांनी केले तसं मग एक एकजुटीनं आपलं राज्य चालेल. म्हणजे जे आगलेली पार्टी आहे ते एक ॲज अ गणगप म्हणून काम केलं पाहिजे आणि जे विनागप आहे ते गणगप जे असते ते त्यांना गाईडलाईन्स पण दिले पाहिजे. आणि जर चांगले गाईडलाईन्स असतील फक्त आरोप करूनच उपयोगी नाही आहे असं मला वाटतं. काय वाटतं आपल्याकडं म्हणजे लाट निर्माण होत असते एखाद्या नेतृत्वाबद्दल किंवा एका भावनेमध्ये लोक मतदान करत असतात, ते सगळं बघितल्यानंतर काय वाटतं? सर्वात राजकारण गरजेचं आहे. सर आता सर्वात पहिलं राजकारण घडतं कशामुळे सर म्हणजे जर आपण भारतात बघत असलो तर राजकारण हे म्हणजे आपल्या देशाच्या निर्मितीसाठी आपल्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी म्हणजे आपण एखादी व्यक्ती निवडतो की जो काही आपले म्हणजे पुढचे आयुष्य जो म्हणजे चांगले करू शकतो. पण सर मी बघत असतो तर राजकारण हे फक्त त्यांच्या पक्षांमध्ये होत चाललं आहे सर. हे म्हणजे आपल्या देशाला डेव्हलप करायचं या विचाराने राजकारण चालू नाही आहे. फक्त आमचा पक्ष आणि तुमचा पक्ष म्हणजे हे फक्त पक्षांमधले भांडणं आहेत सर आणि त्याच्यामध्ये एक जिंकतो. आणि हे सगळं विचार करताना सर्वात राजकारण म्हणजे यातला सर्वात मोठा भाग म्हणजे जनता. जनते म्हणजे सर आता आपण बघत आहोत की प्रत्येक पाल्याला शिक्षण दिले पाहिजे हे म्हणजे कंटिन्यू चालूच आहे. तर याच्यातून खूप लोक लिटरेचर पण झालेले आहेत. त्यांनी विचार करायला पाहिजे की म्हणजे आपण कोणत्या पक्षाला कसे निवड करायला पाहिजे. आणि सर म्हणजे जर आपण बाकीचे देश बघितले तर म्हणजे काही देश असे आहेत की ते पुढच्या 20 वर्षाचे सुद्धा विचार करतात सर. म्हणजे आपल्याकडे सत्ता फक्त 5 वर्षाची आहे पण आपण विचार केला पाहिजे की जर आपण एखाद्या माणसाला निवडून दिलो तर तो पुढच्या 5 वर्षात काय करून दाखवेल, त्याची कॅपेबिलिटी काय आहे आणि आतापर्यंत तो काय केला आहे हे सगळं पण. सर अजून एक गोष्ट म्हणजे मला ते नोटाबंदीबद्दल थोडंसं बोलायचं होतं सर. सर्वात मोठी प्रॉब्लेम नोटबंदी करण्याची गरज का आली सर? सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सर सपोज चलन, सर्वात महत्त्वाची गोष्ट चलन. हां जर चलन म्हणजे सगळे नोट हे लपवून ठेवलेले आहे सर. ह्यांनी नोट लपवून ठेवलेत त्याचं कारण एकच की त्यांना टॅक्स भरावा लागतो. सर मला एकच म्हणायचं आहे की आपल्या भारतात आपण म्हणतो की भारत थोडासा म्हणजे गरीब देश आहे पण असं नाही. जर आपण टोटली भारतातला संपूर्ण पैसा काळा पैसा जर आणि त्याचं टॅक्स जरी आपण भरलं तर मला असं वाटतं की आपला भारत जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकेल. एवढा पैसा आपल्या भारतात आहे. त्या सगळं काळा पैशामध्ये लपवल्यामुळे त्याची टॅक्स गव्हर्नमेंटला दिली जात नाही. याच्यामुळे आपले देश कुठेतरी इकॉनॉमीमध्ये थोडा कमी आहे. आणि सर म्हणजे आता 1000चे आणि 500चे नोट बंद झाले होते. तो दिवस होता 8 नोव्हेंबर 2016 मंगळवारी रोजी 8 वाजता काहीतरी. तेव्हा म्हणजे अचानकच सगळ्यांना धक्का बसला. म्हणजे आता करायचं काय? नोटे तरी म्हणजे मॅक्झिमम पैसा हा 500 आणि 1000च्या नोटाचाच लपवून ठेवता येतो जास्त पैसा. सपोज मी आता 100चे नोटं जर तेवढं जमा करायचं म्हटलं तर मला खूप जागा लागेल. हां मग आता अजून एक निर्णय असं म्हणजे सरकारने घ्यावा असं वाटतं की पुन्हा एकदा थोड्या दिवसांनी 2000 नोटांची बंदी करावी असं माझं महत्त्वाचं म्हणणं आहे. एकंदरीत आपण बघतो की असे बरेचसे निर्णय शासनाचे त्याविषयी आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रतिक्रिया या युवक मतदारांकडून व्यक्त होत आहेत. जी नोटाबंदी आहे किंवा जी GST आहे याबद्दल या युवकांना काय वाटतं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हे मतदार आहेत या निवडणुकीतल्या. नोटाबंदी असेल किंवा आजपर्यंत जे निर्णय सरकारचे काय वाटतं? मला याबद्दल जास्त नाही बोलायचा पण आता अपकमिंग मतदार निवडणुकाबद्दल मला बोलायचं आहे. काय अपेक्षित आहे? हां आणि आत्ता कोणतेही पॉलिटिशियन आले त्यांनी आपला एक पॉईंट चांगल्या ह्याच्यामध्ये नोंदतात आणि लोकांना त्यांनी म्हणजे अट्रॅक्ट करून घेतात. पण ते लोकांना कळायला पाहिजे की हा खरंच सांभाळू शकतो का, तो पोस्टसाठी कॅपेबल आहे का. आणि लोकांनी एका चांगल्या पॉलिटिशियनला चूज केलं तर त्यांचं भविष्य पूर्ण त्या पॉलिटिशियनवर असतो. पण असे होऊ नये की तो त्या पॉलिटिशियनला चूज केला आणि तो कोणतंही काम नीट पार पाडलं नाही. मग ते नुकसान आपल्यालाच आहे हे समजून घेऊन आपण मतदान करायला पाहिजे. हे एवढंच माझं म्हणणं आहे. थँक्स. एकंदरीत आपण बघतो की
जेव्हा आमच्या हा भारतीय राजकारण आपण जेव्हा सगळं बघत असतो त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग येतो युती आणि आघाडी. युती आणि आघाडी करताना असं होतं की जे एकमेकांचे परस्पर अगदी विरोधक जरी असले विचाराने तरी ते सत्तेसाठी म्हणा किंवा निवडणुकीसाठी म्हणा किंवा एक राजकारणाचा भाग म्हणून एकत्रित येतात. अशी आघाडी अशी युती आमच्या ह्या तरुण मतदारांना भावतीये का? त्यांना अशा युती आणि आघाड्यांबद्दल काय वाटतं हे पण महत्त्वाचं आहे. जे अलायन्स होतात त्यामध्ये एकमेकांशी अगदी ज्यांचं पटत नाही ते सुद्धा एकत्रित येत असतात. हे काय वाटतं, सत्तेसाठी एकत्र येणं आहे का? खूप पक्षांचं बघितलं तर ते सत्तेसाठीच एकत्र येतात, कारण जिकडे ज्या पक्षाची पवळ जास्त आहे तिकडे मोस्टली आघाडी होत असते, पण त्याबद्दल एवढं काही माहीत नाही. पण चालेल. महत्त्वाचा आणखीन एक भाग आहे तो म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा. आजवर आपल्याकडे अनेक निवडणुका झाल्या, त्याचबरोबर असं म्हणू की आपण बऱ्याच वेळा सगळे विषय येतात आणि त्यामध्ये महिलांची सुरक्षा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो. या ज्या युवती आहेत त्यांना असं आपण पाहू की समाजात वावरताना कशा प्रकारचं काही दडपण येतं का, की खरंच काही मोकळं वातावरण आहे, हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे जाणून घ्यायचा. काय वाटतं जेव्हा कॉलेज असेल ठीक आहे, जेव्हा आपण रस्त्यावर फिरत असतो समाजात वावरत असतो कशा प्रकारे दडपण येतं की काय वाटतं? ते हेतच म्हणजे भीती तर वाटतीच जाताना, पण आम्हाला जर ट्रेन वगैरे केलं या फिर जे लोकांना जे असतात ना, म्हणजे आता सपोज आम्हाला जर ट्रेन वगैरे केलं ना तर ते भीती जाईल. असं नाही की हां आम्ही भीतो, आम्ही पण रात्री फिरतो, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तरी देखील हो हां 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 ते हो ते अवेअरनेस आणि ते हे पण लोकांची मेंटॅलिटी पण बदलायची हवी आहे. काय वाटतं जेव्हा म्हणजे सामाजिक जेव्हा समाजात वावरत असता तुम्ही कशा प्रकारचं वातावरण वाटतं तुम्हाला? असं बघायला गेलं तर सगळ्याच ठिकाणी भीती वाटते, अशातला भाग नाही. पण जर आपण लोकांची मेंटॅलिटी चेंज केली की फक्त मुलींनाच घरात बसवा, त्यापेक्षा तुम्ही घरातल्या मुलांना नीट शिकवा की मुलींशी कसं वागायचं असतं, तर आपल्याकडे जे आता महिलांसोबत अन्याय होतात ते अन्याय होणार नाहीत. लोकांची मेंटॅलिटी चेंज झाली तर मुली पण मुलांसारखंच एकदम फ्रीपणे समाजात हिंडू शकतात. आणि महत्त्वाचा जो भाग होता तो युती आणि आघाडीचा, तर या बाबतीत काय वाटतं? सर युत्या आणि आघाडी करून सर युत्या आणि आघाड्या आजकालच्या हे सरकार बनवण्यासाठी केले जात आहेत सर. त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण म्हणजे सर उत्तर प्रदेशमधलं मायावतीजी आणि अखिलेश यादव यांच्यातील झालेली युती. सर हे दोन्ही परस्पर विरोधी राजकीय विचारधारेचे पक्ष आहेत, पण कोणत्या तरी एखाद्या पक्षाला रोखायचं यामुळं एकत्र येणं हे चुकीचं आहे सर. जर तुम्हाला युत्या आणि आघाड्या करायच्याच आहेत तर त्या विकासाच्या मुद्द्यावर युत्या आणि आघाड्या झाल्या पाहिजे. आणि सर दुसरा मुद्दा एक तुम्ही आताच म्हणला होता लाट. सर आजकाल म्हणजे जनता अशी इतपत शिकलेली झालेली आहे की ते या सध्याच्या घडीला कोणत्याही लाटेवर स्वार व्हायला तयार नाही आहे. भले ते मग मोदींची लाट असू दे किंवा प्रियंका गांधीला काँग्रेसचं लॉन्च करणं असू दे. प्रियंका गांधी ह्या इंदिरा गांधीसारख्या दिसतात म्हणून त्यांच्या लाटेवर काही लोक स्वार होणार नाही आहेत. माझं एवढंच मत आहे की लाट किंवा युत्या आघाड्या न बघता पक्षाचं राजकारण बघावं, पक्षाचं समाजकारण बघावं आणि त्यानुसार मतदान करावं जनतेने. वॉलचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं आज आपण आलो होतो आणि काम पे चर्चा या आजच्या कार्यक्रमात आपण नवमतदार किंवा हे जे युवक आहेत यांच्याशी आपण सगळ्या गोष्टीवरती संवाद साधला. महत्त्वाचं म्हणजे एक या सरकारचा एक 5 वर्षाचा कार्यकाळ असेल, त्यांनी घेतलेले निर्णय असतील किंवा आजवरची सरकार असतील, युवकांसाठी नेमकं घडलं काय आणि हे युवक जे आहेत ते कशा पद्धतीनं या आमच्या सगळ्या देशातील परिस्थितीकडे पाहतायत हा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. त्याचबरोबर आमच्या स्थानिक जे मुद्दे आहेत त्याचा देखील अंतर्भाव आपण काम पे चर्चा या भागात केला. खरं म्हणजे हे अभियंते आहेत उद्याचे आणि सर्वात त्यांचं आज म्हणणं इथं आहे की केवळ एखाद दुसरा IT पार्क येऊन इथं भागणार नाही आहे, तर अनेक उद्योग व्यवसाय जेव्हा या सोलापुरात स्थिरावतील, मुख्य म्हणजे स्थिरावतील, तेव्हाच इथल्या युवकांना इथं आपली गुणवत्ता सिद्ध करता येणार आहे. आणि देशाचा जर विचार केला तर या विद्यार्थ्यांचा एक चर्चेचा महत्त्वाचा सूर होता, कोणत्याही लाटेवर आम्ही स्वार होणारे मतदार नाही आहोत आणि त्याचबरोबर कुठलं भावनिक आव्हान जे आहे त्याला देखील आम्ही प्रतिसाद देणारे मतदार नाही आहोत. आम्ही विकासाच्या वाटेवर चालणारे मतदार आहोत. या राजकीय पक्षांनी आजवरच्या निवडणुका एका वेगळ्या हातखंड्यातून कदाचित जिंकल्या असतील
किंवा त्या निवडणुकीला त्या दृष्टीने ते पाहत असतील, पण यंदाची निवडणूक ही अशी आहे की एक वेगळेपण आहे. जो युवक निर्णायक भूमिका घेणार आहे तो म्हणतोय आम्हाला केवळ विकास हवा आहे, युवकांची प्रगती हवी आहे, युवकांच्या हाताला रोजगार हवा आहे, उद्योग व्यवसायाची भरभराट हवी आहे, नवं प्रगत तंत्रज्ञान हवं आहे, आम्हाला तुमचे भावनिक मुद्दे नको आहेत आणि आम्ही कोणत्याही लाटेवर स्वार होणारे मतदार नाही आहोत. काम पे चर्चाचा हा भाग होता आणि यामध्ये वॉलचन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यार्थ्यांनी एक सविस्तर असा एक उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि आपल्या एक प्रतिक्रिया नोंदवल्या. मी या सर्व विद्यार्थ्यांचे आणि प्राचार्य हलकुडे सरांचे मनपूर्वक असे आभार या ठिकाणी मानतोय. धन्यवाद.